तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत IPL चे मेन्स रिव्ह्यू आणि त्याचे रिॲक्शन देणार आहोत. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन, आपली RCB क्वालिफाय झालेली आहे. जे पण RCB कट्टर फॅन आहेत त्यांना किती बरं वाटलं असेल की बाबा एवढ्या वर्षाने डायरेक्ट फायनलमध्ये RCB आपली पोहोचलेली आहे. आय होप ईस्टला कम दे. आणि ह्यावेळी आपली RCB खूप फॉर्ममध्ये आहे, कारण सगळे मॅच विनर आहेत त्याच्यामध्ये. आणि ते मॅच विनर मध्ये सर्वात मोठा मॅच विनर आपला विराट कोहली आहे भाई. एक नंबर त्या सॅल्यूट आहे त्या माणसासाठी. त्याची कन्सिस्टन्सी असून पण त्यांनी टेस्टला रिटायरमेंट घेणे ही सर्व खाण्याची गोष्ट नाही. तर सगळी ही गोष्ट इथंच सोडूया आणि आपण जाऊया IPL चे मेन रिव्ह्यू करण्यासाठी. तर चला आपण युट्यूबवर गेलो लावू डायरेक्ट. फ्रँचायझी बिकम सो मॅच्युअर दॅट दे हॅव टू राईट देअर ट्रॉफी काउंट ऑन देअर जर्सी पॅन्ट. नथिंग भाई, ती नथिंग ट्रॉफी नाही दिलेली आहे, ती नथिंग फोन तरी एक म्हणजे तिथं लेबल दिलेलं आहे. पण लोकांना काही काढायचं असं बोलून डायरेक्ट ते आपल्या आरसीबी फॅनला फक्त जगवण्यासाठी फक्त मेम बनवलेले आहेत. त्याची काही टेन्शन घेऊ नका. यावेळी आपली RCB जिंकणार. परत नेक्स्ट आपण याच्यावर जाऊया. हा IPL चा तर मेम आहेच नाही. हा कुठला मेम टाकलेला आहे कार्लोस ब्रॅथवेटचा. अंपायरशी काहीतरी बोलता येतो. भाई त्यांनी हेल्मेटच मारलंय डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर मध्ये. ते हेल्मेट असं मारलं जसं कुठला अंपायरचं डोके घेऊन उडवलं असं वाटतंय ते. मस्त एक नंबर. अजिंक्य रहाणे आणि कुठला तरी कुलकर्णी ह्याच्यात मला काही एवढं डिफरन्स नाही वाटत. म्हणजे हाय डिफरन्स पण एकदम सेम दिसत होते. हाशिम आमला आणि मोईन अली. पण ह्याच्यात तरी कन्फ्युज होण्यासारखं का आहे. योगी आदित्यनाथ आणि तो कुठला तरी ऍक्टर आहे. आणि हा अजित कुमार आणि MS धोनी. काय सिमिलॅरिटी आहे अजित कुमार आणि धोनीमध्ये? नाही मला सांगा तुम्ही, अजित कुमार आणि धोनीमध्ये काही सिमिलॅरिटी आहे? केस पण तसे नाहीत. त्याचे पाठच्या साईडला ह्याचे मोठे केस ह्याला आवडतात. काय माहिती कसे हे कंपॅरिझनला ठेवलेत. हिमेश रेशमिया आणि इम्रान हाशमी मध्ये पण जरासा सिमिलॅरिटी वाटतंयच. काही एवढी पण काही हे नाही. लेकिन ह्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी वाटत नाही. आपला चहल आणि डॉली चायवाला काय नाव आहे त्याचं, एकदम सेम सिमिलॅरिटी आहे. चोरासा फरक आहे फक्त केसांच्या हेअरस्टाईल मध्ये. बाकी कायच मला फरक वाटत नाही. पण हे IPL चे मेम चालू आहेत का नक्की कुठले चालू? कॉर्पोरेट शमी वॉचिंग क्रिकेटर शमी. हे काय शमीचा अर्धा तरी दिसतंय का? फक्त हसता बिसताना पाठच्या बेटच्या साईडनं सेम वाटतंय. पण तो शमी आणि ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी मला तरी काय दिसलेलं आहे. तुम्हाला दिसले असेल कमेंट करून सांगा. पण मला तरी काय दिसलेलं नाही. कुठच्यावरून हा जरासा हा तो त्रिपाठी आपला काय नाव आहे त्याचं, मिर्झापूरच्या ह्याच्यामधला जरासा वाटतंय. पण मला तरी एवढं काय. पण शमीशी कंपॅरिझन करता तर पाठच्या साईडनं जरासं वाटतंय. बाकी फुडून तर काय वाटत नाही मला. अदर कमेंटेटर इज बैटिंग स्टार. दोबारा दिखाएंगे डिग्गी कैसे हिलाते हैं. राहुल त्रिपाठी इंजन को स्टार्ट करने से पहले डिग्गी हिलाते हैं. देखो 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 ये डिग्गी हिलेगी. हलतं ये करता असं करतय. असं हलतंय का झालं ते एवढा. काय नाही, सगळ्याची स्वतःची स्टाईल असतं. त्याची पण स्टाईल युनिक आहे. तो कोणला काय हेट नाही, फक्त आपण कॉमेडी करण्यासाठी हे करतोय. बाकी मला हेट कोणाचीच नाही. नो मॅटर हाउ क्लोज यू आर. इधर फील्डर आना चाहिए. बॉलर को बता रहे, फील्डर को बॉलर ने लगा भी दिया वहां पे. ओके, रिषभ पण बांगलादेशच्या प्लेयरना फिल्डिंग सेट करायला लागते चालू मॅच मध्ये. भाई कोणाची डेअरिंग असेल की अपोजिट टीमला बाबा इथं फिल्डर लाव बॉलाची. पण हॅट्स ऑफ तो प्लेयरच तसा आहे. आणि ह्यावेळी ह्याचा IPL फक्त लास्ट मॅच मध्ये फक्त त्यांनी परफॉर्म केला आणि 117 रन मारल्या. आणि जरा गोयंका सरांना जरा सांगितलं की बाबा मी पूर्ण IPL वाट लावलेली आहे, पण एक मॅच जज कर मला. मी पुढच्या वेळी नक्की तुला ट्रॉफी जिंकून दे. हेच त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपण परत जाऊया नेक्स्ट. रोहित शर्माला वैभव अरोराने बॉल टाकलाय. असा बॉल टाकला की डायरेक्ट व्हाईट. आणि व्हाईट तर व्हाईट ठीक आहे, तो पण डायरेक्ट बाउंड्री पा.
भाई खतरनाक मेम्स आहे ते त्याला बघून तर मला हसत यायला. लाईव्ह बघितली पण लाईव्ह मॅचला आता तर माझी हसून वाट लागली असती. ओके, अक्षर पटेलने बॉल टाकलाय आणि जडेजाकडे बॉल ये भी हो सकता त्याचा है, पाय ये स्लिप बात झालाय. अंपायर मध्ये झालो तिथं त्याने हिट मारला होता. आता तो बोलतोय ए अंपायर तू मधीत काय आलास, मी बरोबर बॉल हिट करून स्टंप आउट करणार होतो ना, असा बोलत होता. पण काय पण असो, जडेजा सारखा प्लेअर जो मी बघितला म्हणजे मी माझ्या छोट्यापणा चाइल्डहुड पासून बघितो मी त्याला, त्याची फिल्डिंग मला टॉप क्लास वाटतं. कधी कोणाकडनं पण कॅच सुटू शकतं पण ते जडेजाकडनं कधीच आपला कॅच सुटू शकत नाही. आणि त्याची फिल्डिंग मध्ये माहिती पडलेलं की ऑस्ट्रेलियाचे जे कोच होते ना त्यांनी सांगूनच ठेवलेले नाही, जडेजा समोर असेल तर नो रन. हे लेवल आहे आपल्या इंडियाच्या प्लेअरचं. आणि त्या तर आय होप तुम्हाला हे IPL चे मेम आणि क्रिकेटचे मेम आवडले असतील. अगर हे अशाच व्हिडिओ तुम्हाला परत पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि आय होप तुम्हाला ही पण व्हिडिओ आवडली असेल. तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अगर हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.